नमस्कार मंडळी. आज आपण खूप सोपी, पटकन तयार होणारी आणि सगळ्यांना आवडणारी स्वीट डिश बनवणार आहोत. फ्रूट कस्टर्ड. उन्हाळ्यासाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे. थंडगार, क्रीमी आणि खूप रेसिपीमध्ये खूप साऱ्या अशा इम्पॉर्टंट टिप्स मी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. साहित्य पाहूयात. पहिल्यांदा आपण काय घेतलेलं आहे. इथल्या मेजरमेंटप्रमाणे जर बनवाल तर परफेक्ट कस्टर्ड नक्की बनेल. इथे मी फुल फॅट म्हशीचं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. दूध बारीक गॅसवरती चांगली उकळी येईपर्यंत उकळून घेऊयात. दूध उकळवत ठेवलं आहे तोपर्यंत कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घेऊयात. इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर यूज करणार आहे. अर्धा लिटर दुधासाठी एक मोठा टीस्पून इतकी कस्टर्ड पावडर आपल्याला लागणार आहे. यापेक्षा जास्तीची कस्टर्ड पावडर वापरली तर कस्टर्ड अगदीच घट्ट होईल आणि याच्यापेक्षा कमी वापरलं तर खूप पातळ होईल. त्यामुळे 1 टीस्पून इतकं कस्टर्ड पावडर मोठा टीस्पून वापरायचे आहे. ही पहिली टिप्स झाली या कस्टर्डबद्दलची. दुधात चांगलं कस्टर्ड मिक्स करून बाजूला ठेवून घेतलं. आता या दुधाला छान उकळी आलेली आहे. दुधाला उकळी आल्यानंतर मिनिटभर दूध अजून उकळून घेऊयात. भरासाठी दूध उकळून घेतल्यानंतर इथे 4 टीस्पून इतकी साखर घेतलेली आहे. आपण यामध्ये फ्रूट्स वापरणार आहोत, तेही गोड असणार आहेत. त्यामुळे 4 टीस्पून साखर अगदी पुरेशी आहे या कस्टर्डसाठी. तुम्हाला फार कस्टर्ड गोड आवडत असेल तर अजून 1 चमचाभर साखर इथे वाढवू शकता. आता चांगलं मिक्स करत करत साखर या दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे. 1 मिनिटभरातच साखर अगदी व्यवस्थित मिक्स झालेली आहे. यामध्ये घालूयात दुधामध्ये मिक्स करून घेतलेली कस्टर्ड पावडर. थोडी थोडी करून कस्टर्ड पावडर घालायची आणि एका बाजूने पळीने चांगलं कस्टर्ड मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे कस्टर्डच्या गुठळ्या या दुधामध्ये होणार नाहीत आणि अगदी स्मूथ असं आपलं कस्टर्ड तयार होईल. सगळी पावडर थोडी थोडी करून यामध्ये मिक्स करून घेते मी. पावडर थोडी थोडी घालायची आणि अशी मिक्स केल्यामुळे अजिबात गुठळ्या होणार नाहीत. एका हाताने हलवायचं आणि एका हाताने अशी पावडर ओतायची. हे सगळी कस्टर्ड पावडर यामध्ये घालून झाल्यानंतर याला एक 5 ते 6 मिनटं बारीक गॅसवरती छान असं शिजवून घ्यायचं. पहा, कस्टर्ड पावडर यामध्ये घातल्यानंतर किती दाटसर आणि थिकनेस आलेला आहे. एवढी कस्टर्ड पावडर अगदी पुरेशी आहे एवढ्या दुधाला. जर तुम्ही 1 लिटर दूध घेत असाल तर 2 टीस्पून इतकी पावडर वापरायची. चला आता याला आपण शिजवून घेऊयात. 4 ते 5 मिनटं एकसारखं बारीक गॅसवरती याला शिजवून घेतलं. पहा, असं पळीला उलटं करून त्याच्यावरती रेष ओढली की अशी थिक लेयर तयार झाली की समजून जायचं आपलं कस्टर्ड तयार झालेलं आहे. आता याला थंड करायला फ्रीजमध्ये ठेवून दिला मी. थंड करायला 2 ते 3 तासासाठी ठेवून द्यायचं. लगेचच यामध्ये फ्रूट्स घालायचे नाहीत, नाहीतर कस्टर्डला खूप सारं पाणी सुटेल आणि कस्टर्ड खाताना बेचव लागेल. त्यामुळे ज्या वेळेला खायचं आहे त्यावेळेला फ्रूट्स घालून घ्यायचे. इथे मी ॲपल घेतलेले आहे. अगदी बारीक कट करायचं आहे ॲपल. जास्त मोठं अजिबात कट करायचं नाही. हे पहा, या पद्धतीने असं बारीक कट करून घ्यायचं आहे. केळी घेतलेले आहे मी. इथं 2 केळी वापरणार आहे. केळी आवर्जून कस्टर्डमध्ये घालायची. गोड असतात आणि टेस्ट अप्रतिम लागते याची. तुमच्याकडे जर ॲपल आणि केळी फक्त असतील तर आवर्जून तेवढेच फळं घातली तरीही चालतील. माझ्याकडे डाळिंब आणि ग्रेप्स होते म्हणून मी यूज केलेले आहेत. असं केळ पुढच्या बाजूने बारीक आहे ते असं कट करून घेतलं आणि मधून अशी चीर देऊन केळ असं कट करून घ्यायचं. म्हणजे खाताना केळाचे मोठे तुकडे होणार नाहीत, मस्त लागतील बारीक तुकडे. त्यामुळे प्रत्येक फळ हे असं बारीक तुकड्यामध्ये कट करून घ्यायचं. चला आता 2 मूठ एवढं ग्रेप्स घेतलेले आहेत. ग्रेप्स ही अजिबात आंबट घ्यायचे नाहीत, गोड घ्यायचे आणि असे कट करून घ्यायचं. ग्रेप्सला मधून चीर दिली नाही तरी चालेल, कारण मधून चीर देऊन ही चिरून घेतलं आहे मी, ते खूप बारीक झालेलं आहे. पहा, ग्रेप्स असं मी कट करून घेणार आहे. प्रत्येक फळ बारीक कट करून घ्यायचं आहे. इथं ग्रेप्स, केळी, ॲपल आणि अनार
डाळिंब सगळं व्यवस्थित असं कट करून सोलून घेतलेलं आहे. आता ही सगळी फळं एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये मी घेणार आहे. म्हणजे कस्टर्ड ओतलं तरीही अतिशय उत्कृष्टपणे आपल्याला हे मिक्स करता येईल. सगळी फळं यामध्ये घालून घेतली. हे पहा या पद्धतीने असे यामध्ये फ्लेवरसाठी विलायची पावडर, काजू बदामाचे तुकडे ही तुम्ही घालू शकता. परंतु मला फक्त फ्रूट कस्टर्ड बनवायचं होतं म्हणून मी सगळी फळं घालून घेतलीत आणि विलायची पूड नाही घातली, कारण व्हॅनिला फ्लेवर आहे. फ्लेवर तर ऑलरेडी आहे, त्यामुळे मी यामध्ये ॲड कोणताच फ्लेवर केलेला नाही. पहा किती थिक झालेलं आहे, अगदी आईस्क्रीमच्या बेससारखं या पद्धतीचं व्हायला हवं. किती सुंदर दिसतंय ना. अतिशय उत्कृष्ट असं हे कस्टर्ड तयार होतं. मंडळी, या उन्हाळ्यात असं थंडगार आणि पौष्टिक कस्टर्ड तुम्ही नक्की ट्राय करा. चला आता या फळांवरती हे कस्टर्ड सगळं ओतून घेऊयात. आणि तुम्हाला हवं असेल तर हे फळं आणि कस्टर्ड परत 1 तासभरासाठी फ्रीजला ठेवायचं आणि नंतर खायचं. जास्त वेळासाठी फळं घालून कस्टर्ड फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, नाहीतर फळं खूप सारं पाणी रिलीज करतात आणि कस्टर्ड पातळ होऊन त्याचं चव लागत नाही. त्यामुळे फळं घातल्यानंतर कस्टर्ड 1 तासभरच फ्रीजमध्ये ठेवून लगेचच खायला घ्यायचं. कोणी पाहुणे मंडळी घरी येणार असेल तर हा ऑप्शन खूप बेस्ट आहे. पहा किती मस्त दिसतोय. तासभर फ्रीजला ठेवून दाखवते बाउलमध्ये सर्व करून. किती सुंदर मस्त असं झालेलं आहे. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. चॅनेलला जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चॅनेलवरती काकडीचं सरबत, कैरीचं पन्हं अशा भरपूर साऱ्या उन्हाळ्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. कर्ड राईसही आहे. त्याही रेसिपी अजून पाहिल्या नसतील, चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब नसेल केलं तर त्याही एकदा नक्की चेकआउट करून घ्या. चला तर मग बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब तेवढं जाता जाता करून जावा. बाय.